नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता भारताची कापूस निर्यात या वर्षी होणार दुप्पट। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता भारताची कापूस निर्यात या वर्षी होणार या ठिकाणी दुप्पट। पण भारताची कापूस निर्यात या वर्षी दुप्पट का होणार? जर भारताची कापूस निर्यात या वर्षी दुप्पट झाली तर याचा फायदा कापसाच्या बाजारभावाला मिळणार का? यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव वाढणार काय? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय भारतामधून कापसाची निर्यात जी दुप्पट होणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव वाढणार काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता भारताची कापूस निर्यात या वर्षी होणार या ठिकाणी दुप्पट। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की या वर्षी आता भारताची कापूस निर्यात होणार या ठिकाणी दुप्पट। पण भारताची कापूस निर्यात दुप्पट का होणार? याचा फायदा कापसाच्या बाजारभावाला कसा मिळणार हे आता जाणून घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो अहवाल आला होता की या वर्षी भारताचं कापूस उत्पादन CCIच्या मते बरं काय की 294 लाख गाठी होईल आणि भारताची कापूस निर्यात जवळपास 14 लाख गाठीच्या आसपास स्थिरावेल। पण झालं काय की मागून पाऊस पडला, फरदाडामध्ये वाढ झाली, कापसाचं उत्पादन हे 309 लाख गाठीपर्यंत स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर कापसाची निर्यात 14 वरून 24 ते 28 लाख गाठीच्या आसपास होण्याची शक्यता आहे। याचा अर्थ एकीकडे उत्पादनात जरी वाढ होत असली तरी दुसरीकडे मात्र कापसाची निर्यात दुप्पट होणार। यामुळे कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि म्हणूनच मित्रांनो, एप्रिल महिन्यात जर कापसाचा बाजारभाव 8,000 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला की मार्च महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात कापसाच्या बाजारभावात सुधारणा होणार। इथून 5 ते 8% तेजी येणार, पण प्रचंड तेजी येईल, भाव 9,000 होईल, 10,000 होईल अशी शक्यता नाही। आणि एप्रिल महिन्यात कापसाचा बाजारभाव 8,000च्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे। म्हणून इथून कापसाचा भाव 8,000 पर्यंत मिळाला तुम्हाला मार्चच्या शेवटी मिळो ना एप्रिलमध्ये मिळो, तिथं 50% कापूस विक्री करा आणि राहिलेला 50% कापूस त्यानंतर येणाऱ्या 200-300च्या 200-300च्या तेजीमध्ये जर विकला तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा।
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।